वांद्रे विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवार नारायण राणेंनी रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। यावेळी निलेश राणे आणि आमदार नितेश राणे हे देखील राणेंच्या प्रचाराला रस्त्यावर उतरले होते। दरम्यान राणेंनी यावेळी उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केला। पायाखालची वाळू सरकल्याने बेताल वक्तव्य केली जात आहेत असं सांगतानाच शिवसेना प्रवेशाकरता आपण कधीच प्रयत्न केले नव्हते असा खुलासा नारायण राणेंनी केला। शिवसेनेत मी जाईन, जी शिवसेना मी सोडली एका राज्यसभेसाठी, मी राज्यसभाचा खासदार असो या आमदार असो, मला काय फरक नाही। मी काय रामदास कदम नाहीये, त्याच्यासारखा खोटारडा माणूस दुसरा कोण नाही। त्यामुळे त्याच्या बाईकचा रेफरन्स पण देऊ इच्छित नाही। कशाला जाईन शिवसेनेमध्ये? मग काय मी उद्धव ठाकरेला ओळखत नाही का? अर्जुन खोतकर आणि नवले लागतात का मला? सगळं खोटं आहे, काही संबंध नाही। तर माजी उपमुख्यमंत्री आर पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या तासगाव कवठे महांकाळला देखील पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। राष्ट्रवादीचे उमेदवार आराबांच्या पत्नी सुमनताईंच्या प्रचाराकरता दिग्गज नेत्यांसह काँग्रेस शिवसेनेच्या नेत्यांनी हजेरी लावली। भाजपचा एकही नेता या प्रचाराकडे मात्र फिरकला नाही। राजकीय पक्षांनी सुमनताई पाटलांच्या विरोधात उमेदवार दिलेला नाही। मात्र भाजपचे बंडखोर उमेदवार आणि अपक्ष स्वप्नील पाटील हे निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने निवडणुकीची रंगत वाढली। अनेक दिग्गज नेते उपस्थित असले तरी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी आकर्षण ठरला तो आबांचा मुलगा रोहित पाटील। रोहितने सभेत केलेलं भाषण सगळ्यांनाच आकर्षित करून गेलं। आज आपण इथे सर्वजण सुमनताईंच्या प्रचारात जमलेलो आहोत। खरं तर आपल्यावर पोटनिवडणुकीची वेळ येईल, पोटनिवडणुकीसाठी प्रचार करावे लागतील असे स्वप्नातही वाटले नव्हते। आज आपले आबा आपल्यात नाहीत। एक कर्तृत्ववान आणि दूरदृष्टी असलेला नेता आपण गमावलेला आहे। मी तुम्हाला वचन देतो, राष्ट्रवादी पक्ष असेल, माझे कुटुंबीय असतील, यांच्याकडून तुम्हाला आबांची उणीव आम्ही कधीही भासू देणार नाही, कधीही भासू देणार नाही। जे विकासाचे स्वप्न आबांनी पाहिले ते पूर्ण करण्यासाठी आम्ही व आमचा पक्ष प्रयत्नशील राहू। सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि गरीब व गरजू लोकांचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।